तर नमस्कार मंडळी, कसे आहात? सकाळचे 8 वाजले होते. फटाफट सगळी कामं आवरून मस्तपैकी तयारी करून आज मला ऑफिसला पोचायचं होतं, कारण सकाळचे 10:30ची अपॉइंटमेंट होती आणि 8 इथेच वाजले होते. तर फटाफट कामं आवरून फटाफट सगळी तयारी करून मी माझ्या लोकेशनच्या दिशेने चाललो. तर मस्तपैकी आज आपल्या लिओसोबत राईड करत जायचे, कारण खूप दिवसानंतर मी जाणार होतो तिकडे. तर मस्तपैकी फटाफट बाईक बाहेर काढली पहिली. आणि कसा वाटला आजचा माझा लुक तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे आपल्याला जायचं होतं राजापूर, कारण इथे 18 किलोमीटर तर. आणि हा आहे गावाकडचा व्ह्यू. पावसाची मजा घेत मस्तपैकी आनंद लुटत एकटा सोलो राईड करत मी चाललो होतो. तसंच थोडं पुढे गेल्यानंतर हा होता गावाकडचा व्ह्यू. समोर तिथे पाहिलं तर गेलं तर ढग जसे जणू काही डोंगराला टेकलेले आहेत, असा हा गावाकडचा व्ह्यू होता. सकाळच थोडासा पाऊससुद्धा होता, त्यामुळे मला पूर्ण रेनकोट घालूनच बाहेर पडावं लागलं. आणि ह्या गावाकडच्या वातावरणात अगदी आनंदमय होऊन जातं. तसंच मी बरोबर शार्प टायमिंगमध्ये 9 वाजता पासपोर्ट सेवामध्ये पोहोचलो होतो, कारण नवीन जर्नीची सुरुवात इथूनच होणार होती. मी PCCसाठी अप्लाय केलं होता. तर नेक्स्ट जर्नी कुठे असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंच निघताना आता केसरी गुळाचा चहासुद्धा दिसला, कारण आज सोमवार असल्यामुळे मस्तपैकी चहा घेऊया याचा बेत केला. मस्तपैकी चहाचा सिप मारत पावसाचा आनंद घेत मस्तपैकी मजा करत पुन्हा घराच्या दिशेने मी चाललो. घरच्या दिशेने जाताना खूप मस्तपैकी असा व्ह्यू दिसत होता, जो तुम्ही पाहत आहात. तर पुढे गेल्यावर म्हटलं आता स्वतःचा व्हिडिओ बनवूया. तर स्वतःचा व्हिडिओ बनवण्यासाठी थोडा कॅमेरा ॲडजस्ट केला आणि मस्तपैकी राईडची मजा करत थोडा व्ह्यूचा नजराणा घेत मस्तपैकी आपली सोलो रायडिंग चालू होती. या एक दिवस आपणसुद्धा नक्की जाऊ. कोणाकोणाला माझ्यासोबत राईड करायला आवडेल ते नक्की कमेंटमध्ये सांगा. हा आहे गावाकडचा व्ह्यू मस्तपैकी. आणि थोड्या पुढे अंतरावर आल्यानंतर पाऊससुद्धा निघून गेला होता आणि घराच्या दिशेने जाताना एक मनात आनंद होता, कारण आज उपवाससुद्धा होता आणि देवळातसुद्धा जायचं होतं. तर फटाफट गाडी नेली आणि आपल्या घरी पोहोचलो.